हॅलो गाईज. आज आपण खूप सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल पुलाव बघूया. सगळ्यात पहिला जिरा राईस बनवून घ्यायचं. त्यासाठी तेल घ्यायचं, जास्त नाही, आणि त्यात खडे मसाले टाकायचे आणि मग राईस टाकायचं आणि राईस त्या तेलावर आधी थोडं 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं. मग त्यात पाणी टाकायचं आणि भात शिजवून घ्यायचं. आता ग्रेव्हीसाठी बारीक चिरून कांदा आणि टोमॅटो ते छान शिजवून घ्यायचे. मसाले टाकायचे, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर आणि बिर्याणी मसाला. मग त्यात आलं लसूण पेस्ट टाकायची आणि परतवून घ्यायची. त्यानंतर गॅस बंद करून त्यात दही टाकायचं. जर गॅस चालू ठेवून टाकलं दही तर दही फाटतं. त्यामुळे गॅस बंद करूनच दही टाकायचं, ते मिक्स करायचं आणि मग परत गॅस ऑन करायचा आणि 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचं. मग त्यात सोयाबीन टाकायचे. तर सोयाबीन पाण्यात 15 ते 20 मिनिटं सोक करून घ्यायचे आणि मग त्यातलं पाणी काढायचं आणि ते झाकण ठेवून असं शिजवून घ्यायचं. त्यानंतर त्यात भाज्या ॲड करायच्या. तर तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकतात. मी वाटाणे, फरसबी आणि गाजर घेतलं आहे. मी भाज्या उकडवून घेतल्या आहेत, तर त्यांना फक्त एक वाफ काढून घ्यायची आणि मग लेयरिंग करून घ्यायचं. मी फूड कलर पण यूज केला आहे. तुम्हाला नको हवं असेल तर तुम्ही स्किप करू शकतात. बस रेडी आहे आपला पुलाव आणि ह्याला व्हेज बिर्याणी पण बोलू शकतो. खूप टेस्टी लागतं हे. नक्की एकदा ट्राय करून बघा आणि लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.